Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester, and the subject code is 22661. We are discussing our first unit, that is solar thermal systems, and up to solar water heating systems we have finished in last video. Now we will continue with the next point, that is solar dryers. Okay. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण सोलर एनर्जीचं एक ॲप्लिकेशन बघितलं जे मेजरली यूज करतात ते म्हणजे वॉटर हिटिंग सिस्टीम, सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम्स. तर ह्या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये आता सोलर एनर्जीचं आणखी एक ॲप्लिकेशन बघणार आहोत, ते म्हणजे सोलर ड्रायर्स. ओके. तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण जे बरेच ठिकाणी जे ॲग्रिकल्चरल फूड्स असेल किंवा धान्य जे असतं ते कुठं वाळवलं जातं, सोलर एनर्जीमध्ये. म्हणजे फ्लॅट एक थिन लेअर टाकला जातो तुमच्या फ्लोअरवरती आणि जसं की तुमचं उन्हामध्ये ते वाळवलं जातं आणि परत ते प्रिझर्व करून ठेवलं जातं. हे तर काय हे केलं जातं, तर ते प्रिझर्वेशनसाठी. ओके. तर सोलर ड्रायर्सचं देखील हेच काम आहे की ते आपल्याला जे कंटेंट आहेत ते काय करतो आपण त्यामधनं मॉइश्चर रिमूव्ह करतो. ओके. तर हे सोलर ड्रायरचं काम कसं चालतं ते बघूया. सोलर ड्रायर्स, the food preservation can be done by various methods. However, the traditional method is drying of food products in the sun. ओके. जसं मी सांगितलं, आपली ट्रॅडिशनल मेथड काय, ड्रायिंग ऑफ फूड्स इन सन. म्हणजे आपण पूर्ण ते एक थिन लेअर फ्लोअरवरती तिथं आपल्याला थिन लेअर केला जातो आणि तो तसंच 2-3 दिवस त्याला काय केलं जातं, सनराईजमध्ये वाळवलं जातं. ओके. दी ड्रायिंग इज done by laying the food material in the thin layers on open ground. The drying or dehydration. Okay. Dehydration means आपण त्याच्यामध्ये मॉइश्चर रिमूव्ह करतो. डिहायड्रेशन प्रोसेस removes the moisture from the material. It helps in easy transport of food products due to reduced weight caused by the moisture loss. Drying of seeds prevents the germination and growth of fungi and bacteria. Okay. हे प्रिझर्वेशनसाठी ड्रायिंग महत्त्वाचं आहेच फूड प्रोडक्ट्सचं. त्याचबरोबर जे सीड्स असतील, बी बियाणे असतील, ओके, त्याला बॅक्टेरिया किंवा त्याला फंगाय हे यापासून त्याचं रक्षण करण्यासाठी देखील हे जे सीड्स आहेत, बी बियाणे आहेत, ते कशामध्ये, उन्हामध्ये वाळवले जातात. ओके. डिसॲडव्हान्टेज ऑफ नॅचरल सन ड्राईंग आर, म्हणजे आपण जे नॅचरली आपण म्हणतो की धान्य वाळवतो त्याचे काही डिसॲडव्हान्टेज देखील आहेत. ते काय आहेत, नो कंट्रोल ओव्हर ड्राईंग रेट अँड नॉन युनिफॉर्म ड्राईंग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण नॅचरली वाळवलं जातं त्याच्यामध्ये कुठलाही कंट्रोल नसतं ड्राईंगवरती, आणि त्याचं नॉन युनिफॉर्मिटी असते. म्हणजे समजायला आपण जर लेअर तो हे केला तर तो आपल्याला असं दिसून येतं की ते बऱ्याच वेळेला आपल्याला वर खाली करावा लागतो जेणेकरून तो युनिफॉर्म हीट व्हावा. पण हे नॅचरल ह्याच्यामध्ये ते तितकंच फारसं आपल्याला युनिफॉर्मिटी राहत नाही. मे कॉज ओव्हर ड्राईंग ऑफ फूड प्रोडक्ट्स. It causes discoloration, nutritional changes, loss of germination etc. तर ह्याच्यामुळे देखील असं होऊ शकतं की तुम्हाला तिथं कमी जास्त हीट मिळाल्यामुळं त्याचं डिस्कलरेशन असेल किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल चेंज, ते जो कंटेंट राहायला पाहिजे तो राहत नाही, असं देखील आपल्याला दिसून येतं. टू स्लो ड्राईंग मे कॉज ग्रोथ ऑफ फंगाय अँड बॅक्टेरिया कॉझिंग फूड फॉइलेज. आता हे नॅचरल जे आपल्याला आपण म्हणतो की वाळवलं जातं उन्हामध्ये, तर त्याच्यामध्ये कसं आहे की स्लो रेट आहे ड्राईंगचा, बरोबर आहे ना. आपल्याला ते कसं आहे त्या प्रोडक्टवरती डिपेंड राहतं की तो कितपत आपल्याला तो उन्हामध्ये वाळवायचा आहे. तर हे टू स्लो ड्राईंग देखील हा एक मेन डिसॲडव्हान्टेज आहे. मॉइश्चर कंटेंट कॅनॉट बी कंट्रोल्ड. ओके. अनदर डिसॲडव्हान्टेज, मॉइश्चर कंटेंट जो आहे तो कसा कॅनॉट बी कंट्रोल्ड. तर हे सगळे डिसॲडव्हान्टेज आहेत. द यूज ऑफ सोलर ड्रायर्स अवॉइड्स द अबाउट डिसॲडव्हान्टेजेस. आता सोलर ड्रायर जर आपण यूज केले तर हे आता वरचे जे डिसॲडव्हान्टेज आहेत ते थोडंसं आपण अवॉइड करू शकतो. ओके. विथ दिस ड्राईंग प्रोसेस इज कंट्रोल्ड अँड इज अचीव्ड इन शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम विथ बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स. जे आपण नॅचरली जे आपण ड्राईंग करतो त्याच्यापेक्षा सोलर ड्रायरचा यूज करणं आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. म्हणजे तो आपल्याला कसा आहे कंट्रोल असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स देखील त्याच्यामध्ये मेंटेन ठेवू शकतो. ओके. तर टाईप्स ऑफ सोलर ड्रायर्स बघा. एक म्हणजे नॅचरल कन्व्हेक्शन आहे किंवा डायरेक्ट सोलर ड्रायर आहे, डायरेक्ट टाईप.
त्याला कॅबिनेट ड्रायर्स असं देखील म्हणतात. सेकंड आहे फोर्स्ड सर्क्युलेशन. ओके, जसं की आपण वॉटर हिटिंगमध्ये बघितलं नॅचरल सर्क्युलेशन आणि फोर्स सर्क्युलेशन, तसं इथे देखील आहे. आता फोर्समध्ये परत दोन टाईप्स आहेत, एक डायरेक्ट गेन टाईप आणि इनडायरेक्ट गेन टाईप. ओके, तर आता आपण वन बाय वन डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट वन, नॅचरल कन्व्हेक्शन ऑर डायरेक्ट टाईप सोलर ड्रायर्स. ओके, these are passive type. Again, these are passive type solar dryers which do not use any external power for running for a fan or blower. ओके, सिमिलर बघा, जसं की आपण वॉटर हिटिंग सिस्टममध्ये नॅचरल कन्व्हेक्शनमध्ये पंप वापरला होता का, नाही, तसंच इथं देखील नॅचरल कन्व्हेक्शनमध्ये आपण इथं रनिंग फॅन किंवा ब्लोअर यूज करणार नाही आहोत. त्याचं जे पूर्ण ड्राईंग आहे ते कसं आहे, नॅचरल कन्व्हेक्शन थ्रू होणार आहे. दीज आर सुटेबल फॉर ड्राईंग ऑफ फूड प्रोडक्ट्स ऑन स्मॉल स्केल. ओके, फॉर स्मॉल स्केल, फॉर एक्झाम्पल कन्व्हर्जन ऑफ ग्रेप्स इंटू रेझिन्स. ओके, आपण जे म्हणतो की ग्रेप्स जे आहे द्राक्षाचं कन्व्हर्जन आपण बेदाण्यामध्ये करत असतो, तर त्या ठिकाणी किंवा ड्राईंग ऑफ चिलीज असेल, मिरच्या वाळवायच्या असतील आपल्याला, किंवा ॲप्रिकॉट किंवा डेट्स यासारखे जे स्मॉल टाईप्स ऑफ स्मॉल स्केलमधलं जे ड्राईंग आहे ते आपण हे नॅचरल कन्व्हेक्शन ड्रायरमध्ये इझिली करू शकतो. ओके, इट हॅज एन्क्लोज्ड कॅबिनेट हॅव्हिंग ट्रान्सपरंट ग्लास कवर्स ॲट दी टॉप and insulation is provided at the bottom. The perforated tray is provided for keeping the food as shown. आता आपल्याला ते कॅबिनेट, याला कॅबिनेट काय म्हटलेलं आहे, कारण इथं आपल्याला आपण त्याला काय केलेलं आहे, एक कॅबिनेट प्रोव्हाइड केलेलं आहे. आता इथं आपल्याला काय दिसतंय, ग्लास कवर्स दिसत आहेत बघा, आणि ज्याच्यामध्ये काय परफोरेटेड ट्रेज आहेत फॉर कीपिंग फूड. इथं आपण जे काय आपलं फूड आहे ते इथं प्लेस करणार, आणि इथं आपल्याला व्हेंटिलेशन होल्स दिसत आहेत, व्हेंटिलेशन होल्स, ओपनेबल डोर. परत खाली आपल्याला इन्सुलेशन दिसतंय, फ्रेश एअरसाठी पोर्ट ठेवलेत आपण. ओके, जसं की आपल्याला वरती देखील होल्स आहेत, आणि पाईप फॉर बॉटम व्हेंटिलेशन. ओके, म्हणजे आता आपलं याचं वर्किंग बघा कसं असणार आहे, की आपण इतर जे धान्य ठेवलेलं आहे किंवा जे आपण फूड ठेवलेलं आहे, सोलर रेडिएशन ओके आपल्याला काय करेल, हीट ॲब्सॉर्ब करेल, आणि ज्यामुळे इथं जे फूड ठेवलेलं आहे ते हळूहळू त्याच्यामधलं मॉइश्चर काय होईल, रिमूव्ह व्हायला चालू होईल आणि ते ड्राय व्हायला. आता इथं व्हेंटिलेशन होल्स आहेत, जे हीट एक्सक्यूज आहे ती इथून बाहेर पडेल, आणि जेणेकरून तुमचं जी फ्रेश एअर आहे इथं व्हॅक्यूम तयार झाल्यामुळे परत ती फ्रेश एअर आतमध्ये जाईल. ओके, तर याचं असं हे वर्किंग आहे. सिम्पल आहे स्ट्रक्चर, आणि त्याचं वर्किंग देखील. फूड प्लेस करणार आपण, आणि रेडिएशन थ्रू कसं होणार आहे, जी आपण हीट ॲब्सॉर्ब होणार आहे त्याच्यामुळे इथलं काय होणार आहे, जे आपण फूड ठेवलेलं आहे ते हळूहळू मॉइश्चर रिमूव्ह होऊन ते ड्राय व्हायला चालू होईल. ओके, तर याला म्हणायचं कॅबिनेट ड्रायर. The inner surface of cabinet is coated with black. आता हा पूर्ण जो आतमधला इनर सरफेस आहे तो कशाने कोट केलेला आहे आपण, सॉरी हा जो आहे तो कशामुळे ब्लॅक कोटेड आहे. अँड डोअर इज प्रोव्हाइडेड ॲट द रिअर ऑफ द कॅबिनेट. द व्हेंटिलेशन होल्स आर प्रोव्हाइडेड ॲट द बॉटम फॉर फ्रेश एअर टू एंटर. द व्हेंटिलेशन होल्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड ऑन द अपर साइड ऑफ द ड्रायर फॉर हॉट मॉइस्ट एअर टू एक्सेप्ट बाय नॅचरल कन्व्हेक्शन. आपण खाली देखील काय केलेलं आहे, फ्रेश एअरसाठी व्हेंटिलेशन एंट्री ठेवलेलं आहे, आणि इथं काय होल्स देखील ॲट द टॉप प्रोव्हाइड केलेले आहेत. When hot water leaves on the upper holes, a partial vacuum is created. It draws the fresh air from the bottom holes, thus setting up natural convection. आता इथं जे ठेवलेलं आहे ते हॉट एअर याच्यामध्ये एस्केप होईल, आणि जेणेकरून इथं काय व्हॅक्यूम तयार होईल, आणि काही फ्रेश एअर जे आहे ती आतमध्ये काय होईल, ओढली जाईल. ओके, तर ह्याला म्हणायचं नॅचरल कन्व्हेक्शन. Temperatures 50 degrees Celsius to 80 degrees Celsius are usually attained in the dryer, and drying times ranges from 2 days to 7 days depending on the type of food product is to be dried. ओके, तर ह्याच्यामध्ये साधारण 50 डिग्री 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण अचीव करू शकतो, आणि ह्याचा ड्राईंग पिरियड हे 2 ते 7 दिवसापर्यंत राहू शकतो, डिपेंडिंग ऑन दी टाईप ऑफ फूड टू बी ड्राईड. जो प्रोडक्ट आपण ह्याच्यामध्ये ड्राईड करणार आहे त्यावर डिपेंड असते की आपल्याला तो कितपत त्याला वेळ द्यायचा आहे. ओके, तर हे असं हे नॅचरल कन्व्हेक्शन टाईप सोलर ड्रायर किंवा कॅबिनेट ड्रायर देखील म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया आपण फोर्स्ड कन्व्हेक्शन सोलर ड्रायर, किंवा त्याला डायरेक्ट गेन टाईप असं देखील म्हटलेलं आहे. आता इथं नॅचरलमध्ये आपण फॅन किंवा ब्लोअर यूज केला नव्हता, इथं काय केलेलं आहे, आपण एक ब्लोअर यूज केलेला आहे. हा फरक आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये परफोरेटेड ट्रेजची संख्या देखील आपण वाढवलेली आहे. हा फरक आहे. सोलर ड्रायर्स आर यूज फॉर लार्ज स्केल, ते आपण कसं आहे आपण शॉर्ट स्केलमध्ये यूज करतो. तो इथं
large scale drying of food products, since the passive or normal convection process natural convection types solar dryers are not found to be suitable. ओके, जिथं नॅचरल आपण यूज करत होतो कन्व्हेक्शन, ते कसं आहे आपल्याला म्हणजे शॉर्ट ह्याच्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो स्मॉल स्केल ड्राईंग जे फूड होतं त्यासाठी. पण समजा आपल्याला लार्ज स्केल ड्राईंग फूडचं करायचं असेल तर तिथं नॅचरल कन्व्हेक्शनला काही लिमिटेशन येतात. त्यामुळे त्या ठिकाणी हे फोर्स्ड कन्व्हेक्शन सोलर ड्रायर यूज केले जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला परत दिसतात बघा सोलर रेडिएशन. इथं प्लास्टिक शीट्स आहेत फ्रेश एअरसाठी, आपण इथं पोट ठेवलेलं आहे. इथं परफोरेटेड ट्रेस फॉर कीपिंग प्रोडक्ट्स, आता इथं आपण बरेच ट्रेस दिसत आहेत जे नॅचरलमध्ये आपण सिंगल होता. आणि इथं काय केलेलं आहे, परत एक एक्स्ट्रा एलिमेंट तो म्हणजे ब्लोअर ॲड केलेला आहे, म्हणजे हॉट ह्युमिड एअर जे आहे ती इथनं काय होईल एस्केप बाहेर काढण्यासाठी. ओके, इतकाच फरक आहे, बाकी वर्किंग तुमचं नॅचरल सेम आहे. It has large number of perforated trays on which products are kept for drying. The top of the dryer is covered by transparent glass. The side is covered with plastic sheets on which solar radiation falls. The products get direct solar heat. ओके, इथं आता लार्ज नंबर ऑफ ट्रेस ठेवलेले आहेत. वरती आपलं ट्रान्सपरंट ग्लास कवर्स आहेत, ज्याच्या थ्रू डायरेक्ट काय होईल सोलर रेडिएशन खाली ॲब्झॉर्ब होईल. ओके, आणि तिथं काय होईल हीट आपल्याला काय होईल तयार होईल, आणि जेणेकरून जे आपल्याला मॉइश्चर रिमूव्ह करायचं आहे ते हळूहळू चालू होईल मॉइश्चर रिमूव्ह व्हायला, आणि प्रोडक्ट आपल्याला इथं ड्राय व्हायला चालू होईल. ओके, जी हॉट एअर आहे ती ब्लोअर थ्रू आपण काय केली तर बाहेर घेतलेली आहे. ओके, the system uses a blower to draw hot humid air which cause the fresh air to enter due to vacuum created inside the dryer. These types of dryers are used for drying timber, bamboo, grains, etc. ओके, आता इथं जो आपण ब्लोअर यूज केलेला आहे तो हॉट ह्युमिड एअर काय बाहेर काढेल, जेणेकरून आतमध्ये व्हॅक्यूम तयार होईल आणि परत फ्रेश एअर ज्यामधनं काय होईल आतमध्ये. लक्षात येते का, जे काय हॉट ह्युमिड एअर आहे तिथून ब्लोअर थ्रू आपण बाहेर काढणार, जेणेकरून आतमध्ये व्हॅक्यूम तयार झालं की फ्रेश एअर याच्यामध्ये ओढली जाईल. ठीक आहे, तर ह्या टाईपचे ड्रायर स्पेशली जिथं ड्राईंग टिंबर असेल, बांबू असेल किंवा ग्रेन्स यासाठी यूज केले जातात. तर हे झालं डायरेक्ट गेन टाईप. आता इनडायरेक्ट गेन टाईपमध्ये काय फरक आहे बघा. डायरेक्ट गेन टाईपमध्ये आपण डायरेक्टली काय करत होतो, आपले सनरेज आतमध्ये ॲब्सॉर्ब करत होतो. पण इनडायरेक्टमध्ये ते काय केलेलं आहे आपण, ते थोडंसं डायरेक्ट न करता इनडायरेक्ट केलेलं आहे. तर ते कसं, फूड कन्व्हेक्शन इनडायरेक्ट गेन टाईप solar dryers are very efficient and faster. These can be used at low as well as high temperature drying of large quantity of agriculture products like drying of food grains, paddy, tea, coffee, tobacco, etc. ओके, आता हे इनडायरेक्ट गेन टाईप जे आहे ते बेसिकली आपलं फूड ग्रेन्स असतील, टी कॉफी सीड्स असेल किंवा टोबॅको आपल्याला ड्राय करायचं असेल, तर त्या ठिकाणी हे इनडायरेक्ट गेन टाईप सोलर ड्रायर यूज केले जातात. इनडायरेक्ट type of solar dryers discussed above, temperature of the product cannot be controlled since solar radiation falls directly on the product. ओके, तर डायरेक्ट गेन टाईपमध्ये आपण बघितलं की कसं आहे सोलर रेडिएशन डायरेक्टली फूडवरती येत होतं. ओके, तर इनडायरेक्टमध्ये कसं आहे ते आपण काय केलेलं आहे इथं कंट्रोल केलेलं आहे. डायरेक्टली आपण सोलर जे रेडिएशन आहे ते प्रोडक्टला दिलेलं नाही. म्हणजे काय केलेलं आहे, म्हणजे बघा आता इथं आपल्याला सोलर कलेक्टर्स दिसत आहेत. ओके, मध्ये हा रॉक स्टोरेज टँक दिसतो आणि आपला डिहायड्रेटेड इकडं आहे. म्हणजे जे काय रेडिएशन आहे ते डायरेक्टली आपलं फूडवरती नाही आहे, ते आपण कसं आहे ते थोडंसं प्रोसेस करून पुढं दिलेलं आहे. In direct type of solar dryers described above, the temperature of the product cannot be controlled since solar radiation fall directly on the products. तर इथं काय केलेलं आहे आपण, the working is similar in principle to active hot heating system. It consists of an array of solar collectors in which surrounding air is forced by a blower. Okay, the heated air is supplied to dehydrated for drying the products. The excess hot air is supplied to the rock storage tank where the excess solar heat can be stored. Okay, म्हणजे याच्यामध्ये काय केलं आहे वर्किंग सेम आहे, फक्त इथं आपल्याला काय दिसते बघा, फ्रेश एअर जे आहे ती ब्लोअर थ्रू आपण कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे सोलर कलेक्टर्सला, जिथं सनराईज काय करतील तुमचं रेडिएशन अब्सॉर्ब करतील, हीट तयार करतील, आणि ही जी काय हॉट एअर आहे ती कुठं पॉस केलेलं आहे आपल्या डिहायड्रेटरला, जिथं आपल्याला काय फूड आपण ठेवलेलं आहे ज्याच्यामधून आपल्याला मॉइश्चर रिमूव्ह करायचं आहे असं. ओके,
त्यामुळे ब्लोअर थ्रू आपण ही फ्रेश एअर तुमच्या सोलर कलेक्टर्सला देणार. ड्यू टू हीट आपलं एअर हॉट जी एअर आहे ती आपण पुढं पास करतोय. ओके, आणि तुमची जी एक्सिडेड तुमची हीट आहे, जी हॉट एअर आहे, तिथं रॉक स्टोरेज टँकमध्ये काय केलं स्टोअर केली जाते. ओके, जी एक्सिडेड आहे आपण म्हटलेलं इथं की the excess hot air is supplied to rock storage tank where the excess solar heat can be stored. एक्सेस सोलर हीट इथं काय केलं स्टोअर केलेलं आहे, पुढं पास केलेलं आहे. एक्सेस जे आहे ती या रॉक स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केलेलं आहे. ओके, आणि ही हॉट एअर आपण पुढं तुमच्या डिहायड्रेटला पास केलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर काय केलेलं आहे, पूर्ण डायट झाल्यानंतर ड्राय पावडर्स आपण इथून बाहेर काढू शकतो, आणि त्यानंतर जी रिमेनिंग एअर आहे ती एक्झॉस्ट थ्रू इथून बाहेर काढली जाते. ओके, तर ह्याला म्हणायचं इनडायरेक्ट गेन टाईप, ज्याच्यामध्ये कसं आहे डायरेक्टली आपण सोलर रेडिएशन्स तुमच्या प्रोडक्ट्सपर्यंत येऊ देत नाही. ती कशी आहे, आपण इनडायरेक्टली म्हणजे थ्रू कशा आहे हॉट तुमच्या सोलर कलेक्टर्स थ्रू ती पायपिंग थ्रू आपण पुढं प्रोडक्टपर्यंत नेलेलं आहे. ओके, तर ह्याला म्हणायचं इनडायरेक्ट गेन टाईप. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सोलर ड्रायर्स. ओके, आणखी एक आपण सोलर एनर्जीचं एक ॲप्लिकेशन बघितलेलं आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.